सन्माननीय सदस्य रमेशदादा पाटील. सभापती महोदया, राज्यातील कोळी ही मुख्य जमात असून त्यातील कोळी, महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगरे कोळी या जमातीत शेड्यूल ट्राईबचे आरक्षण लागू आहे. पण स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ब्रिटिश सरकार होतं व ब्रिटिशकालीन जनगणना नोंदणी व निजामकालीन नोंदणी मुख्य जमातीत करावी असे तत्कालीन ब्रिटिश सरकारने आदेशानुसार सध्या अनुसूचित जमातीमध्ये असलेल्या आदिवासी कोळी जमातीची नोंदणी कोळी झाल्याने राज्यातील अनुसूचित जमाती पडताळणी समित्या वैधता प्रमाणपत्र व महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देताना 1950 पूर्वीचे पुरावे कारण देऊन नाकारतात असल्याची बाब आहे. मार्च 2024च्या दुसऱ्या आठवड्यात त्यातून सुमारास निदर्शनात येणे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विभागाच्या आणि सीपी बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभागात विदर्भ विभागाच्या आणि काही पश्चिम महाराष्ट्राच्या आदिवासी कोळी लोकांच्या नोंदणी मुख्य जमात म्हणून तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने फक्त मेन ट्राईबमध्येच म्हणजेच मुख्य जमात म्हणून नोंदवावी, उपजात नोंदवू नये असे तत्कालीन आदेश असल्याचे सर्व नोंदणी महाराष्ट्रातील 1950 पूर्वीच्या फक्त कोळीच आहेत. त्यांना शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांना कोळी, महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी अशा संविधानामध्ये नोंद असल्यामुळे ज्या अडचणी वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र नाकारण्यात जाते त्यामुळे सरकारने तोडगा काढण्यासाठी आवश्यकता असणे सरकारने 20 ऑक्टोबर 2023 ला समिती किंवा आयोग निर्माण करून अभ्यास करून निर्णय विस्तृत क्षेत्रातील आदिवासींना कोळी लोकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असणे याबाबत विशेष उल्लेखद्वारे मी सभागृहात मांडत आहे. धन्यवाद.